धाराशिवमध्ये आज उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होते। उद्धव ठाकरे खासदार ओमराजेंवर काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ठाकरेंच्या दौऱ्यानिमित्त धाराशिवमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शनही करण्यात आले। अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी साथ सोडल्यानंतर आज पहिल्यांदाच उद्धव ठाकरे धाराशिवमध्ये जाहीर सभा घेत आहेत। दुपारी 3 वाजता शहरातील सिद्धाई मंगल कार्यालयात या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। या सभेत ठाकरे ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षांतरावर काय भूमिका मांडतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तर ही दृश्य आपण सध्या पाहतोय। ओमराजे निंबाळकर यांनी पक्षांतर केल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे हे धाराशिवमध्ये जाहीर सभा घेत आहेत। या सभेमध्ये आता उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तर या सगळ्या परिसरामध्ये मोठी बॅनरबाजी सुद्धा करण्यात आलेली आहे। तर कार्यकर्ते ठाकरे गटाचे मोठ्या संख्येने या जाहीर सभांना उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे सर्वांचंच लक्ष लागलंय, कारण अतिशय निष्ठावंत मानले जाणारे ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि आता त्यानंतर उद्धव ठाकरे हे धाराशिवमध्ये आलेले आहेत। धाराशिवमधल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना ते नेमकं काय सल्ला देतात, कशा पद्धतीने मार्गदर्शन करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे।